नमस्कार सर्व कोंकणी बांधवांक रघुवरचरित रामायण हे ग्रंथाचे ग्रंथपरिचयाचे तिसरे भागात तुमचं स्वागत। दुसरे भागावरी भागापासून आम्ही तो हरिभक्त हे ग्रंथ प्रारंभाक आई बापसूले स्मरण करून ग्रंथाचे आरंभ करता आणि तो खंयचे दिवस म्हणारी शुभकृत संवत चैत्र शुक्ल तिथी पावन पनवे दिवसाक रघुवरचरित हे केले आरंभ हावे अशी बरेचाक म्हणता 2022 हनुमान जयंती दिवस आपण बरेचाक निर्धार घेतले आणि आपण हनुमंताक एक प्रार्थना करता म्हणजे एक प्रारंभ करता। ते हनुमंताक कसली प्रार्थना तो करता पण आम्ही आज पळव्या। हनुमंताक महान भक्त रामाल कोण म्हळ्यार हनुमंत तक प्रार्थना करून श्री रामाली कथ आपण बरयता आणि ते तुगेले संपूर्ण कृपा उरका म्हणून ताका एक प्रार्थना करतो। ती प्रार्थना कसं म्हणारी हे द्विपदी भितर आसा अशी प्रारंभ जाते। पावन दिवस है हनुम जयंती हनुमत चरण में गेली विनंती हे हनुमान तू भक्त महान दया कर दी मका भक्ति ज्ञान कोंकणी भाषा ही अति गोड करू शकू हाऊ शब्द समजोड वापरिलो हाऊ व्यवहार भाष चरण रामाले धनु विश्वास प्रतिशब्दारी उरुतुगिल नदर मिळू सर्वांक राम सखर हावे दिवस आरंभ करता श्रीरामाली ही पुण्य कथा श्रीरामाली ही पुण्य कथा। श्री हनुमान पवन कुमार तू राम भक्त महान तुगे चरणां तू एक विनंती दीमका भक्ती ज्ञान अशी 7 लाईनी भितर 7 पंक्तीन तो हनुमंताक अशी प्रार्थना करून घेते की आपण कोंकणी भाषेंत हे रामाल कथ बरेचा प्रारंभ करता आपणाक भक्ती दी ज्ञान दी आणि प्रति शब्दार जो वापरता आपण कोंकणीतले तंतूत तुगेल नदर उरू की तंतू भितर पूर लोकांक वाची लोकांक राम शब्दाचे साखर गोड साखर मिळू म्हणून तो अशी प्रार्थना करता आणि हे ग्रंथ प्रारंभ बरेचाक सुरू करता। तदनंतर आणि एक पटेतो एक सान संक्षिप्त परिचय दिता एक आत्मनिवेदना भितर आपल्या ग्रंथाचे ते कसं म्हण आम्ही पळवे। रघुवर चरित है रामायण पावन हरि गुण गान वाजत ऐकत वाढतले स्वाद गोड अमृत पान न गुण मात्रा न व्याकरण न रूपक उपमा छंद पण ही कविता वर्णन करतली रघुवर चरित चंद रसविहीन तरी मेगेल ही कविता असा ते गुण एक पावन सुंदर रघुवर चरित वाचतले भक्त अनेक कशी ते शिवाले जटेर बसून मानते अंध्र अर्धचंद्राक पावन सुंदर राम नाम एक शोभा में गेले काव्याक भाग्यसान तरी होडती आशा असा तो एक विश्वास सुख ही दितली भक्त जनांक करतले मूर्ख उपहास पुनः पुनः कर का राम स्मरण ठरोनु अशी मनान आत्मसुखाक हावे बरैले रघुवर चरित महान विविध ग्रंथ हनी तुलसी रामायण घेतिले हावे आधार
आजी सर्वांक मेगेले प्रणाम, नम्र कोटी आभार, नम्र कोटी आभार. अशी 7 पंक्तींतू हातूंत तो म्हळ्यार दोहा म्हणटा, म्हणजे 2 लायनी भितर ते दोहा स्टायलार ते एक आत्मनिवेदन करता तो. म्हळ्यार पहिलेच पंक्तींत कसं म्हणके म्हळ्यार रघुवर चरिते रामायण पावन हरिगुण गान, वाजत ऐकत वाढतले स्वाद गोड अमृत पान. वाचतची ऐकतची ताजी स्वाद वाढत वतले, अशी की गोड अमृत पान कशी आसा तशी हे सुंदर रामायण कथा आसा म्हणून सांगता. आणि तो बी सांगता की हे म्हळ्यार तितलें वेवस्थीत रितीन रचना जालना, हातूंत भितर न गुणमात्र, हातूंत भितर गुणमात्र घालून येना, व्याकरण संबंध कसलेची प्रयोग केला न रूपक उपमा छंद, म्हळ्यार रूपक उपमा छंदस खंयचेय ऑफर ना, पण ही कविता वर्णन करतली रघुवर चरित चंद म्हणटा. म्हळ्यार खंयचेय व्याकरण संबंध कसलेची हातूंत भितर प्रयोग करना जाल्यार बी ही रघुवराल वर्णन करतली, चंद जावन करतली म्हणून सांगता. आणि एक पटे सांगतो, रसविहीन तरी मेगेली कविता आसा गुण ते एक, पावन सुंदर रघुवर चरित वाचतले भक्त अनेक. रसविहीन तरी हे कवित बरेला आपूण तू भितर रसविहीन रस खंयचे ना जाल्यार तर की एक गुण एकू गुण आसा. कसले ते गुण? पावन सुंदर रघुवर चरित वाचतले भक्त अनेक. हे टोटल ग्रंथांत रघुवराल चरित आसा ते भक्त अनेक वाचतले, हेची एक तंतू आशिल्ले गुण म्हणून सांगता. नंतर कशी ते शिवाले जटेर बसून मानते अर्धचंद्राक, पावन सुंदर राम नाम एक शोभा मेगेले काव्याक. म्हळ्यार हेजो अर्थ अशें की म्हळ्यार कशी ते शिवाले जटेर बशिल्ले अर्धचंद्राक ताका मान येता. एक पूर्ण चंद्र मात्र पळयचे सुंदर जाल्यार शिवाल जटेर अर्धचंद्र आसा जाल्यार की ताका मान कशी वाडले, तशीच हे संपूर्ण ग्रंथात राम नाम पुनः पुनः येता देखून हे एकूच हे ग्रंथाक शोभा, हातूंत विंगड आनी कसले शोभा ना म्हणून तो पयलेची आपूण मानता की हातूंत भितर व्याकरणाचे संबंध ज्यो कसले ज्यो होड कसल्याची साहित्यीक दृश्टीन ज्यो कसलेय ना, हातूंत भितर एकूच एक विशेष कसं की म्हणजे राम नाम असा म्हणटा. आनी एक कितें जे मानव सहज जावन तागे मना भितर एक आश अशी येता की तो सांगता, भाग्यसान तरी होडती आशा आसा तो एक विश्वास, सुख ही दितली भक्तजनांक करतले मूर्ख उपहास. म्हळ्यार एक भाग्यसान आपणाला भाग्यसान आसा की आपणाला कसलें ज्ञान ना कसलें ना जाल्यार की एक विश्वास कसो आसा की म्हळ्यार हे ग्रंथ जो कोण वाचतले तांकां तो रामाल जो हरील भक्त जे आसले तांकां ही सुख दितली. आनी तेची वेळार हे ग्रंथ पळोवन जो मूर्ख आसाची तांणी उपहास करतले जाल्यार की तो कसले ताजे बद्दल हे करून घेना, बेजार करून घेना. आनी एक पटे सांगतो, पुनः पुनः कर का रामस्मरण ठरोन अशी मनान, आत्मसुखाक हांवें बरयलें रघुवर चरित महान. हे विशय आमी पयले भागात बी सांगिल्ले. तागेलो एकूच उद्देश अशीच की म्हळ्यार पुनः पुनः कर का रामस्मरण अशी ठरोन अशी मनान, आत्मसुखाक हांवें बरयलें रघुवर चरित महान. म्हळ्यार खाली पुनः पुनः रामस्मरण करता हेचीच एक ठरोवन मनान ताणें आत्मसुखाक बरयलें रघुवर चरित महान म्हळ्यार रामायण आपण बरयलें म्हणून म्हणटा. कोणी जावन अशी जावन खंयचीची ग्रंथ रचना करूं शकना. पयलें सांगता आपणाक कसलें ज्ञान ना म्हणून पयलें ताणें सांगिल्लें आसा हरिभक्तांना. तशें म्हणून तो कसो म्हणटा आपूण कसो कसो विंगड विंगड खंयचे ग्रंथाचे आधार घेतलो आसा ताका पुरो तो आभार मानता. कशें की म्हणून सांगला ती विविध ग्रंथ आनी तुलसी रामायण घेतिले हांवें आधार, आजी सर्वांक मेगेलो प्रणाम नम्र कोटी आभार म्हणटा. म्हळ्यार विंगड विंगड ग्रंथ वाचले खंयचे तरी ज्ञान घेवपाक जाल्यार एकूच गुरूल शरण वचका नाजाल्यार श्रवण करता आनी ग्रंथ वाचका म्हणून नंतर आमगेले ज्ञानवृद्धी जाता. रामाल बद्दल आयकूंका रामा बद्दल बरें जालें. तशें म्हणून तो तुलसी रामचरित मानस आनी विंगड विंगड ग्रंथ
वाटला जो कसाला सकाळ थोडा तो एक आभार देऊन प्रणाम करता. अशी 7 भागा भितर एक मुरणे हाजे तिसरेचे भाग ग्रंथ परिचय ते आज आम्ही कोण घेतले. हाजे नंतर गुरुक प्रणाम करणं हे ग्रंथाचे तो विद्युक्त जावन प्रारंभ करता. हे आम्ही मुखाल भागांतल्यान आम्ही गुरु प्रणाम करून हाचे सुंदर पाठ पद्य रूपान एक गायन रूपान प्रारंभ करूया. सर्वांक धन्यवाद. जय श्री राम.